वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमस्कार मंडळी, अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत. आजच्या चिंतनाचा श्लोक असा आहे: अहिल्ये सती लागी आरण्य पंथे, पुढावा पुढे देव बंदितया ते, बळे सोडिता घाव घाली निशाणी, उपेक्षी कदा राम पदासाभिमानी. श्रीराम. मंडळी, समर्थाने या श्लोकामध्ये राम अवताराचं वर्णन केलेलं आहे. भगवंताचे अवतार हे दोन कारणासाठी मुख्य असतात. एक दुष्ट निर्दाळन आणि दुसरं भक्त संरक्षण. ही प्रमुख दोन अवताराची कार्य आहे. त्याचप्रमाणे मुख्य प्रयोजन आणि दुय्यम प्रयोजन किंवा उपप्रयोजन असंही ज्याला म्हणता येईल. त्या पद्धतीनं राम अवताराचं मुख्य प्रयोजन जर आपण बघितलं तर रावणाच्या सारख्या असणाऱ्या दैत्यानी राक्षसांनी जे देवांना बंदीखान्यात टाकलेलं होतं, म्हणजे हा जो संघर्ष आहे हा पूर्वीपासून चालू असणारा संघर्ष आहे. सत्तांध मदांध असणाऱ्या लोकांचा आणि सात्विक आणि धार्मिक लोकांच्या मध्ये असणारा हा जो संघर्ष आहे हा सुरुवातीपासून चाललेला आहे. रावण हे त्याचं प्रतीक आहे. रावण हा अतिशय सत्तांध अशा प्रकारचा होता. त्याला स्वतःने मिळवलेली शक्ती, स्वतःने मिळवलेलं सामर्थ्य, त्याच्यावर अतिशय घमंड होते. आणि त्या घमंडीमध्ये रावणाने कोणताही विचार न करता सर्व देवता, सर्व ज्या काही असणाऱ्या शुभ शक्ती ज्या आहेत त्या ठिकाणी त्यांना आपल्या दुष्टशक्तीच्या साह्यानं त्यांना वश करून ठेवलेलं होतं. म्हणजेच बंदीखान्यात टाकलेलं होतं देवांना, असा त्याचा अर्थ आहे. त्या सर्व देवतांना सोडवणं आणि रावणाचा निपात करणं हे प्रभू श्रीरामाचं मुख्य कर्तव्य, हे अवताराचं मुख्य प्रयोजन झालं. आणि दुय्यम प्रयोजन ज्याला म्हणतात ते अनेक भक्तांचा त्यानिमित्तानं उद्धार करणं हे असणारं उपप्रयोजन म्हणा किंवा दुय्यम प्रयोजन म्हणू त्याला आपण, हे श्रीरामांचं होतं. त्यामध्ये समर्थाने एक प्रयोजन सांगितलं त्यातलं हे की अहल्ये सती लागी आरण्य पंथे. भगवान श्रीराम परमात्मा सीता स्वयंवराकरता ज्यावेळेला मिथिलेला जात होते, आपण अहिल्याचा हा एक पूर्ण भाग स्वतंत्रपणानं बनवलेला आहे पाठीमागे एकदा. आता संदर्भानं आलो म्हणून ती कथा सांगायची आहे. सीता स्वयंवराकरता श्रीराम विश्वामित्र ऋषीसह लक्ष्मण श्रीराम हे निघालेले होते मिथिलेला. आणि जाता जाता वाटेत गौतम ऋषींचा आश्रम लागला. आणि त्या गौतम आश्रमाच्या समोर एक अशा प्रकारची भव्य शिळा पडलेली होती. श्रीरामांचं लक्ष त्याच्याकडे गेलं. श्रीराम त्या ठिकाणी आश्चर्यचकित होऊन म्हणतात, हा ऋषींचा आश्रम दिसतोय, पण हा असा उजाड का आहे? इथं कोणाचं मानवाचं अस्तित्व जाणवत नाही, इथं कोणी ऋषी असतील असं वाटत नाही, पण आश्रम तरी आहे आणि दारामध्ये ही पडलेली शिळा काय आहे? तेव्हा विश्वामित्राने सर्व हकीकत श्रीरामांना त्याची सांगितली. आणि रामा, हिचा उद्धार करायचं काम हे तुझ्याकडे आहे. तुझ्या चरणस्पर्शानं, तुझ्या पदरजाच्या स्पर्शानं हिचा उद्धार होणार, असं शापाचा त्या ठिकाणी उशाप दिलेला आहे गौतमाने. म्हणून श्रीरामा, तुम्ही त्या ठिकाणी त्याला पदस्पर्श करा, असं ज्यावेळेला विश्वामित्राने सांगितलं त्यावेळेला श्रीरामाने पदस्पर्श त्या शिळेला केला. आणि तिच्यातून असणारी ती अहिल्या, दिव्य असणारी महान पतिव्रता, ती त्या शिळेमधून जागृत झाली, प्रगट झाली, व्यक्त झाली. अशा तऱ्हेनं श्रीरामाने अहिल्याचा त्या ठिकाणी उद्धार केलेला आहे. अशा अनेक भक्तांचा श्रीरामाने आरण्यपंथामध्ये उद्धार केलेला आहे. बरेच तपस्वी, बरेच ऋषी वृक्षरूपानं त्या ठिकाणी ध्यान करत बसलेले होते. त्यांना भगवंताने उद्धार करण्याकरता युक्ती कोणती केली तर सीतेचं अपहरण ज्यावेळेला रावणाने केलं त्यावेळेला सीतेच्या शोकामध्ये श्रीराम अतिशय त्या ठिकाणी व्याकुळ झालेत असं दाखवलं. आणि भेटेल त्या झाडाला, भेटेल त्या दगडाला मिठी मारायची आणि शेती 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 म्हणून आक्रोश करायचा, हे निमित्त रामाने केलं. पण झाडांना आलिंगन देऊन, वृक्षांना आलिंगन देऊन त्या तपस्वी असणाऱ्या ऋषीमुनींचं त्या ठिकाणी त्यांनी उद्धार केलेला आहे, त्यांना मुक्त केलेला आहे. अशा प्रकारचं श्रीरामाने
हे अघटित अशा प्रकारचं कार्य केलेलं आहे. म्हणून हे सगळं करत असताना मुख्य प्रयोजन देवाचं होतं ते की देव सगळे बंदीखान्यामध्ये टाकलेले रावणाने त्या देवांची सोडवणूक करणं, त्यांची सुटका करणं आणि धर्माचं राज्य पुन्हा प्रस्थापित करणं. धर्माधिष्ठित जे राज्य आहे त्या राज्याची पुन्हा प्रतिष्ठापना करणं. रावणाचं राज्य सत्तेनं फार मोठं होतं, शक्तीनं फार मोठं होतं, सामर्थ्यानं खूप मोठं होतं, पण त्या राज्याला धर्माचं अधिष्ठान नव्हतं. कारण का तर नीतिमत्ता आणि धर्म हे सगळं रावण त्या ठिकाणी उघडून प्यालेला होता. म्हणजे काय करत होता, नीतिमत्तेमध्ये काही गोष्टी येतात, त्यामध्ये परधन, परस्त्री, दुसऱ्याची असणारी संपत्ती, याच्यावरती कोणत्याही प्रकारचा त्या ठिकाणी आसक्ती करू नये हे नीतिमत्तेचं लक्षण आहे. परंतु रावणाचं याच्या संपूर्ण विरुद्ध होतं. म्हणून रावणाचं हे सत्ता मोठी होती, सामर्थ्य मोठं होतं, पण धर्माचं अधिष्ठान त्याच्या राज्याला नसल्यामुळं ते राज्य संपवणं गरजेचं होतं श्रीरामांना. आणि धर्म अधिष्ठित राज्याची निर्मिती करणं हे त्या ठिकाणी आवश्यक होतं. आणि त्याकरता देवांना त्या बंदीखान्यातून सोडवणं आणि त्या रावणाचा नाश करणं हे रामाचं मुख्य कर्तव्य. आणि ते करत असताना समर्थ म्हणतात की भगवंताचा हा जो काही कीर्तीचा जो डंका आहे तो पूर्ण त्रिभुवनामध्ये त्यावेळेला गाजला. कारण सगळं त्रैलोक्य त्या रावणाच्या सत्तेनं आहत झालेलं होतं, व्याकुळ झालेलं होतं. आणि त्याचा जसा निपात केला तशी सर्वांना त्या ठिकाणी सुटका झाल्यासारखं वाटलं. म्हणजे मनुष्य, ऋषी, गण, गंधर्व, देव, स्वर्गीय देव, ब्रह्मदेवापर्यंत सगळ्यांना सुटका झाल्यासारखं वाटलं. आणि म्हणून श्रीरामांची कीर्ती डंका त्या ठिकाणी पूर्ण घाव घाली निशाणी म्हणतात समर्थ. घाव घाली निशाणीचा अर्थ कीर्तीचा डंका पूर्ण त्रैलोक्यामध्ये गाजवणं, अशा प्रकारचं श्रीरामाने ते कार्य केलेलं आहे. यातलं तात्पर्य समर्थाने हे सांगितलं की जो जो भक्त त्या भगवंताची आठवण करतो, जो त्याला शरण येतो, जो त्याच्या त्या ठिकाणी त्याच्याशी एकरूप होतो, त्या भक्ताला भगवंत कधी विसरत नाही, त्या भक्ताचा त्याग कधी करत नाही, त्याची उपेक्षा तो कधी करत नाही. म्हणून नुपेक्षी करा रामदासाभिमानी हे या ठिकाणी समर्थाने शेवटी सांगितलेलं आहे. तात्पर्य हे की भगवंताला आपण सर्व भावानं अनुसरलं पाहिजे आणि त्याच्या भक्तीमध्ये लीन झालो तर परमात्मा त्या भक्ताची उपेक्षा करत नाही. हे सगळ्यांनी लक्षात ठेवण्याकरता वारंवार समर्थाने पुन्हा आपल्याला ही गोष्ट सांगितलेली आहे. तेव्हा या श्लोकाचा असणारा आजचं हे चिंतन आहे. आपल्याला चिंतन कसं वाटलं ते जरूर कळवा. आमच्या चॅनलवरती नवीन आलेले जे श्रोते असतील, चॅनलला नवीन जोडले गेलेले जे सबस्क्रायबर असतील, त्यांच्याकरता या चॅनलवरती पाठीमागं खूप व्हिडिओ आपले आता झालेले आहेत. जवळजवळ 150 व्हिडिओ पाठीमागचे आहेत या चॅनलवरती. ते सगळे आपण अवश्य बघा, ऐका. खूप चांगले आणि माहितीपूर्ण अशा प्रकारचे व्हिडिओ आहेत, ते जरूर ऐका, आपल्याला आवडतील. तेव्हा भेटूया मंडळी पुन्हा पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. रामकृष्ण हरी.